सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करून उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करून पहाटेच्या या पवित्र प्रहरामध्ये ज्या आध्यात्मिक चिंतनाचा कार्यक्रम चालतो आहे त्याच्यामध्ये आज एक थोडा विचार मनात आला. स्वामी रामसुखदाजीसारखं परिशिष्ट ज्याला म्हणतो आपण, तसं जो 15-20 दिवस कार्यक्रम चालला आहे, आपण चोखामेळ्याचा जो एक अभंग घेतला, या अभंगामधला चिंतनाचा काही राहिलेला भाग माझ्यापुढं चिंतन हा विषय, त्यामुळं कोण चिंतनाला हजर होतं यापेक्षा चिंतनातलं काय राहिलं आहे. अंत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा या दृष्टिकोनातून विधिवाक्य जे पहिलं आहे त्याची व्याख्या केली गेली नाही. विधिवाक्यच परत परत सांगितलं गेलं, तेव्हा त्याचं थोडं चिंतन झालं. जयाची वासना तयाती भावना होतसे जाणा आदी अंती. यामध्ये वासना प्रकरण फार कमी सविस्तर झालं. मूळ अडचण अशी एक सगळ्यात अडचण जी आहे, तसं याचा न धरावा संघामधला परिवार आपण पाहिला चिंतनामध्ये. कामाची विलगावरावे चित्त क्रोधाचा तो वितु शांतवनी ममता ही माया दंभांकार आवरावे साचार शांती सुखे. तर हे पंचक पाहिलं. याच्या बीजाशी जो वासना शब्द आला आहे त्याचं थोडं जास्त चिंतन करायचं आहे. कारण मूळ कारण संतांनी सुद्धा समर्थन केले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर या वासनेचा विस्तार, जसं ताईच्या प्रश्नावरून आपण अहंकाराचा विस्तार शेवटच्या दिवशी केला, तसं वासना हा प्रकार थोडा अधिक चिंतन करण्याची गरज आहे. त्या 15 दिवसात त्याच्यावर थोडं कमी चिंतन झालं. तर हा वासना भाग जो आहे ना, याची एक थोडीशी व्याख्या साधारण केली होती. पण अजून चिंतन होण्याची गरज आहे. साधकांच्या दृष्टीनं हा वासना फार सखोल भाग आहे महाराज. संकल्प, इच्छा हे जे शब्द आहेत ना, अपेक्षा, कल्पना, या सगळ्यापेक्षा हा वासना शब्द खोल आहे. जरा समानार्थी जवळजवळचे काही प्रत्येक प्रासंगिक सेपरेट उपयोग केल्यामुळं हे शब्द जाणवतात, पण त्यातला सखोल शब्द आहे वासना. मनोराज्य, इच्छा, संकल्प या सगळ्या शब्दांपेक्षा हा गहिराईचा शब्द आहे वासना. आणि म्हणून या एका शब्दावर संत म्हणतात वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. आणि निवृत्ती प्रकरणामध्ये सुद्धा संत मोठं काम करतात. ते संत चरण म्हणजे लागता सहजन वासनेचे बीज जळवणे.
संतचरणाच्या फलश्रुतीत वासना शब्द आला, जन्ममरणाच्या कार्यकारण भावात वासना शब्द आला. तेव्हा हे वासना हा जो भाग आहे याचं थोडं गहिराईचं चिंतन साधकीय दृष्ट्या आवश्यक आहे. म्हणून त्या दिवशी अहंकार विभागाचं जसं थोडं चिंतन केलं आपण शेवटच्या याच्यात, तसं या वासना विभागाचं थोडं चिंतन आवश्यक आहे. आणि सावधानी पण वासनेबद्दल जास्त घ्यायची. एखादा संकल्प मनात असणं, एखादी इच्छा होणं, एखादी कल्पना करणं, एखादं मनोराज्य करणं, या सगळ्यापेक्षा गहिराई या वासनेमध्ये. म्हणून याला बीज म्हणले. बीज म्हणले याच्यातूनच याच्यात वैशिष्ट्य आहे. बीज फार लहान असतं, पण बीजामध्ये मोठा वृक्ष दडलेला असतो. असं आहे. तसं साधारण दृश्य स्वरूपामध्ये वृक्षाच्या सापेक्षात वटाचं बीज, पण ते फार नगण्य, एखाद्या राईसारखं असतं ते. आपल्याला त्याचं काही त्याच्या आत इतका मोठा वृक्ष जडला आहे. हेच तर नेमकं आमच्या अहंकाराच्या बाबतीत वर्णन केले रामायणात. गर्व तरु भारी, अहंकाराच्या याला बीज म्हणलंय. बीज लहान, पण कोणत्या मोठ्या झाडाचं. वटवृक्षाचं बीज लहान, पण ते मोठ्या झाडाचं. त्यामुळे चिंता फार. घरावर बिल्डिंगवर पाऊस झाला तरी उगं बारीक 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 गवत येतं, चिंता करण्याजोगं नाही. पण त्या भेगेतून उगवलेल्या 2 पानाच्या पिंपळाची चिंता करावं लागते, कारण ते सबंध घराला पाडतं. त्याचं लहान अंकुरसुद्धा चिंतनीय, तसं या वडाचं लहान बीजसुद्धा चिंतनीय. लक्षात घ्या. काय आता एक दिशा आमची चिंतनाची झालेली आहे. त्यामुळं एखाद्या विषयाचं चिंतन करताना सूक्ष्मतेत जाण्याची जी एक वृत्ती आमची आहे. तर हे बीज आहे. बीज शब्द लक्षात घ्या. इथून सुरुवात का केली या अभंगाची? तर वासना हे बीज असल्यामुळे सुरुवात केली. शेवट अहंकार शब्दावर केला. उगवतं बीज आणि परिपक्व होत आलेलं बीज, असं वासना आणि अहंकार अशी या शब्दाची जोडी, उपक्रम, उपसंहार. जयाजी वासना इथं सुरुवात झाली आणि दंभ अहंकार आवरावे साचार शांती. तेव्हा अहंकार हे बीज आहे विकार फुलण्याचं. पण बीज, नेमकं बीज कोणतं आहे? जन्ममरणाच्या संख्येचं, तर वासना. अहंकार ही या विकारांची पृष्ठभूमी आहे. जमीन आणि बीज हे 2 महत्त्वाचे. खतन पाणी गाऊन. जमीन नसलं तरी बीज येत नाही, आणि बीज नसलं तर वृक्षच होत नाही. तर जन्ममरण वृक्षाचं मुख्य बीज आहे वासना. आणि या वासनेला स्थिर राहण्याची जमीन आहे अहंकार. असं आहे. त्या बीज आणि अहंकार हे 2 गोष्टी ज्या आहेत ना, तर जमीन आणि बीज याच्यावर वृक्षाचं अस्तित्व अवलंबून आहे. जमीन मिळाली नाही तर वृक्ष फोपावत नाही, आणि बीज मिळालं नाही तर वृक्षच होत नाही. मग आता या दोन्हीत कोणतं मोठं? तर बीज मोठं. जमीन जरी मुख्यत्वानं कारणीभूत असली, तसे तो उदक, अग्नी, धान्य, झाल्या, घडे, पाक या तिन्हीचा संगम आहे. बीज आहे, जमीन आहे, आणि पाणीच नाही तर झाड येणार नाही. उदक, अग्नी, धान्य, झाल्या, घडे, पाक हे जसं स्वयंपाकाचं वर्णन आहे ना, एका विणे कामा नाही, तसे 3
झाडाची अभिव्यक्ती होण्याकरता 3 बीज, जमीन आणि पाणी. पण त्यात मुख्य काय तर मुख्य बीज. कदाचित जमीन नसताना अंकुरित होईपर्यंत आपण मटकीचा अंकुर उगवतो त्यावेळेला त्याला जमीन असते का? जमीन नसते, पण तरी अंकुरित होतं. वाढेल किती, कमी होईल का, जास्त होईल, पुन्हा पाणी संपलं तर कोमेजून जाईल तो मोड, हे होईल. काही वृक्षांना केवळ पाणीच जमिनीचं काम करतं. कमळ अशी पाण्यातले कितीतरी झाडं असतात. म्हणजे पाणी बीज मिळून वृक्ष होऊ शकतो. काही बीजांना जमिनीला पाणी पार नाममात्र असलं तरी वृक्ष उगवतात नुसत्या गारव्यानं. म्हणजे वृक्षांच्या जातींमधले बरेच प्रकार आहेत, पण ते सगळे वृक्ष कालदृष्ट्या महत्त्वाचे नाहीत आणि विस्तारदृष्ट्या महत्त्वाचे नाही. विस्तारदृष्ट्या जे महत्त्वाचे झाडं आहेत त्याला बीज, पाणी आणि जमीन हे तिन्हींचा विचार. या तिन्हींच्या विचारामध्ये मुख्य काय, चांगल्या वाईटपणाला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या तिन्ही बीजाचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. या दोन्हींच्या मुळं विस्तार होणार नाही हे खरं आहे, पण शक्ती बीजाची आहे सगळी. बीजात पहिलंच ते झाडातून बीजापर्यंत आत असं शॉर्ट होऊन ती शक्ती त्या बीजात एकवटलेली आहे. ही देवाची शक्ती आहे. वीर्याच्या एका थिंबामध्ये सगळं मनुष्यत्व भरलेलं आहे, तर हे बीज आहे माणसात. तसं झाडाच्या एका बीजामध्ये सर्व वृक्ष, त्याचे अंतर्गत ॲनालिसिस, संशोधनात्मक, त्याची जात, त्याची क्वांटिटी, त्याचे गुणधर्म, हे सगळं त्या बीजात आहे. हापूसच्या आंब्याची कोय आणि बाकी कोयच, पण गुणवत्ता त्या बीजात आहे. तर बीज हे महत्त्वाचं आहे. त्या बीजामुळं सगळं आहे. संसार संबंधाचं बीज वासना म्हटलेली. पुढच्या परंपरेचं बीज शुद्ध बीजापेटी सुरुवात आणि वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. म्हणजे वासना याच्यातल्या बीजातले जे गुणधर्म आहेत तर ते जन्माला पण कारण आहे आणि पुन्हा जन्माला पण कारण आहे. पहिल्या जन्मालाही कारण शुद्ध बीज आणि नंतरच्या जन्मालाही कारण बीजच. मला तरी वाटतं सगळ्या विचारकांच्या अंतःकरणामध्ये इतक्या गहिराईनं वासनेचा विचार सगळे करत नाहीत. संत सिद्ध असल्यामुळे त्यांच्या वाणीतून सगळंच प्रकट होतं. तो विषय सोडा. आपण बऱ्याचशा बाकीच्या पसाऱ्याचा विचार करतो, विकाराचा विचार करतो, पण बीजाचा विचार कमी करतो. म्हणून वासना हे सगळ्याचं बीज आहे. हे थोडं गहिराईचं चिंतन आहे, लक्षात घ्या. आणि हे जेव्हा स्वीकार होतं तेव्हा वासनेच्या बाबतीत आपलं लक्ष जास्त केंद्रित होतं. एखादी गोष्ट कळली ना का मग लक्ष जातं. कित्येक लोक तर भोगत असताना सुद्धा विचार नाही करत. इन्फेक्शन, आजार भोगणारे सुद्धा सगळे इन्फेक्शनच्या काळज्या घेतात किंवा विचार करतात असं नाही. जंतू इन्फेक्शनमुळे आजार होतात. आता आपल्या समजा चातुर्मास वारी संपली, कदाचित आता या पावसाने काही थोडंफार कमी होईल. महिन्यात 1-2-3 दिवसाच्या झटक्यामध्ये 10-20-25% लोकांना छोटासा ताप आला, कसा दुखायला लागला, सर्दी झाल्या. हे सगळं आपण भोगतो, पण मुळावर विचार करणारे किती, याचं कारण काय म्हणतात आहे, पण चर्चाही करतात. अहो हे वारी झाली ना त्याच्यामुळे हे थोडंसं वातावरणात.
झालं हा विधी झाला. आता वाचणं हा त्याच्यावरच्या काळजी किती घेतात. पूर्व काळजी उत्तर काळजी अशा दोन्ही भाग आहेत. पूर्व काळजी जर घ्यायची असली तर ज्याला इथं राहायचंय त्याने गर्दी येणार आणि जाणार, पण तुम्ही तुमची काळजी घ्या ना. तुमची घरं स्वच्छ ठेवली, ही ठेवलीच पाहिजेत ना तुम्हाला. तसं आपल्या ह्या जन्ममरण येणार आणि जाणार, पण आपल्याला कल्याण करायचं असेल तर या वासनेवर विचार करणं फार गरजेचं आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं ही वासना आपल्याला कुठं ओढून नेऊन राहिली. वासनेची ताकद काय, वासना आपल्याला कुठं कुठं नेते, हा विचार आपल्या डोक्यात घुसत नाही. वासनेबद्दल सावधानी आपण करत नाही. प्रवाह पतित असतो. रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी वासना कधी लोकेशनेच्या प्रवाहात नेतात, कधी वित्तेशनेच्या प्रवाहात नेतात, कधी दारेशनेच्या प्रवाहात नेतात आणि कधी शास्त्रेशनेच्या. हे चार त्यातले त्यात ह्या चार फांद्या आहेत ह्या महत्त्वाच्या. लोकेशना, दारेशना, वित्तेशना आणि शास्त्रेशना. हे पुढच्या अंकुराचे पानं, फांद्या असं आहे. निर्वासन होणं, बस हे निर्वासन होणं हा खरा मूळ शब्द आहे. याला आमच्या शरणानंदांनी अचाह होणं म्हटलं. दुसऱ्या हिंदी संतांनी म्हटलं चाह गई चिंता गई मनवा बेपरवा. त्याला शहनशाह म्हटलंय, राजा म्हटलंय तो. पण गईचं सर्टिफिकेट नंतरची भावना आहे. जाण्याकरता त्याने काय केलं, काय करावं याच्याकरता आपल्या याच्यात हा एक तर प्रमाण आलेलंच आहे, जे आत्ता आपण सांगितलं. संत चरणरज लागता सहजन वासनेचे बीज जळवले. पण या संत चरणाची ओढ लागण्याकरता या वासनेचं स्वरूप आवासून उभं पाहिजे. जसं एड्स शब्द ऐकला की जे शहाणे असतं ते आवासून उभं राहतं. एक एक रोग आता असे हल्ली काही काही वर्षातून बाहेर पडतात. जसं हा स्वाईन फ्ल्यू म्हटलात, इतका अडचणीत आणणार आहे. त्याच्याबद्दलचं कल्पना हे वैज्ञानिक लोक पेपरला देतात. एक आपल्या देशात सुद्धा 5-50-100 झालेच स्वाईन फ्ल्यूची लागवड. ते म्हणतात हा फ्ल्यू जर असा आला तर 2-4 वर्षात निम्मी लोकसंख्या कमी करू शकतो. इतका खतरनाक. हे फक्त आपण पेपरमधून त्याचं काही काही हे आपल्या आत किती भेटतं. तसं हे वासनेचं वातावरण धोक्याच्या दृष्टीनं, सावधगिरीच्या दृष्टीनं आपल्या अंतःकरणाने किती स्पर्श केला. फार कमी साधकांना वासनेबद्दल चिंता वाटते. तिथं तिथं काम तिच्या क्रमानं चालूच आहे. साधकाला तटस्थ होऊन दृष्टा होऊन विचार करत असताना याविषयीची चिंता वाटायला पाहिजे, ती चिंता वाटत नाही. साधकाला वाटायला पाहिजे. ज्याला कल्याण करायचं ना त्याला हे संशोधन पाहिजे. जन्ममरण त्याचा परंपरा. तर त्याला हे वाटलं पाहिजे, हे लक्षात घ्या. महाराज इथलचे श्रोते नजरेसमोर असतात. खोलीतले लोक खुशाल झोपा काढतात आरामशीर. सावधानी ही फार महत्त्वाची आहे. म्हणा आपण मठामध्ये इतक्या महत्त्वाच्या काही विषयाचा विचार जेव्हा येतो, चिंता न वाटण्याचं कारण त्याच्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये काही जबाबदाऱ्याच नसतात. थोडं सावधान राहा. तर वासना जसं संतांनी काही काही विकाराबद्दल आपल्याला
भारुडातून सावधान केलं, भूत जबर मोठे ग बाई. तसं ही वासना सुद्धा जीवनाचा नाश करणारी एक मोठी कृत्याशक्ती असल्यासारखी आहे. हिच्याबद्दल साधकाच्या डोक्यात चिंता पाहिजे. त्याच्या निवृत्तीची इच्छा पाहिजे. वासना निवृत्ती हे अध्यात्मातलं छोट्या भाषेतलं निषेधांगाचं एक महत्त्वाचं अंग आहे. वासना निवृत्ती झाली की बरंचसं काम झालं. वृत्तीचं बीजच गेलं. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे कोठे. तर वृत्तीचं प्रकटीकरण वासनेच्याच माध्यमातून होतं. म्हणून म्हणजे प्रतिबंधात्मक वृत्ती जी भगवदानुसंधानी आत्मानुसंधानी वृत्ती आहे ना, तिला वृत्ती म्हणून सदोषतेच्या दृष्टीने त्याचं चिंतनच करायचं नाही. ती वृत्ती म्हणायचीच नाही. वृत्ती ही निवृत्ती झाली, ही निवृत्ती आहे. जसं मी खंडन केलं तर 2 दिवसात तेव्हा सांगताना, सद्वासना असद्वासनाचा प्रसंगच या ठिकाणी नाही. असद्वासनाच आठवत असेल तुम्हाला, प्रवचनातून हा विषय सांगितला. त्या कल्पनेनं तुम्ही त्याला फाटे फोडू नका. मग सद्वासना असते, मग त्याचं काय, मग तीच घ्यायची का? तीच घ्यायचीच नाही. वृत्ती आणि निवृत्तीमध्ये निवृत्ती ही वृत्ती नाहीच. शब्द आहे निवृत्ती. वृत्ती सापेक्षात काही नाही म्हणून त्याला निवृत्ती शब्द आला. तर वृत्तीचा बाधच म्हणजेच वासना बाध आहे. वासना बीजासहित जाळणं म्हणजे निवृत्त होणं असं आहे. जसं स्फुरणा म्हणजे अहंकार, तसं वृत्ती म्हणजेच वासना. अहम नावाच्या कारणामध्ये स्फुरणा होत असते. स्फुरणा तसं जगत संबंधाची सगळ्यात पहिली प्रक्रिया म्हणजे वासना. बस. आणि तिचे ते सापेक्ष प्रकार ठीक आहे. धर्मकक्षेमध्ये सद्वासना दुर्वासना ठीक आहे, पण वासना म्हणले की जन्माचं कारण. सद्वासना आली तर फार तर चांगला जन्म मिळेल. चांगला जन्म काय आणि वाईट जन्म काय? जसं आपण म्हणतो सोन्याची बिडी काय आणि लोखंडाची बिडी काय? बिडीच, बंधनच. हे सापेक्षात जे विभाग करून आपण आपल्या स्वतःला समाधानी मानतो, तर हे समाधानी मानायचं नाही. ध्येयच करायचं आहे निर्वृत्ती. बस निवृत्ती. वृत्ती हे निवृत्ती झाली. जनाला दिसे जगत संबंध विच्छेदाची जोडणारी साखळी म्हणजेच वासना. बस. मग करण त्याचा अहंकार आहे. मग अहममध्ये ती वासना प्रगट होते. प्रगटीकरणाचं केंद्र आहे. पण वासना याबद्दलच खूप आपल्याला चिंता झाली पाहिजे. त्या व्यवहारामध्ये जगत संबंधामध्ये बीज रूपानं काही असेल तर वासना. बस. जगताचा स्पर्श असलेल्या व्यक्तीलाच वासना होते. प्रकृतीचा स्पर्श नाही तर वासना नाही. प्रकृतीत राहणं, प्रकृतीचा स्पर्श होणं. तर प्रकृतीत राहणं, प्रकृतीत कोण राहतं? प्रकृतीचा अंश असणारी शरीर प्रकृती समष्टी प्रकृतीत राहते. प्रकृतीत राहिल्याने बिघडत नाही. चैतन्य जेव्हा त्या प्रकृतीच्या व्यष्टी प्रकृतीच्या द्वारा समष्टी प्रकृतीला पकडतं, त्याची जी साखळी आहे तिचं नाव वासना. असं आहे. तर चैतन्याने या समष्टी प्रकृतीला पकडण्याचं माध्यम म्हणजे वासना.
तर हे जवळजवळ आहे म्हणून बीज आणि टोक. पण जन्मणारं बीज म्हणजे परिपक्व बीज आहे. आणि झाडाला पुन्हा आलेलं बीज हे कवळंही असू शकतं, पण त्या कवळ्या बीजाचं परत झाड होत नाही. तर परिपक्व बीज म्हणून काळजी घेणारं बीज याच्यात काही असेल या 5 मध्ये तर वासनेचे बीज जुळवले. म्हणून वासना म्हणजे परिपक्व बीज. अहंता म्हणजे बीज आहे पण झाडाचं आलेलं, पण अजून त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. बीज येतं झाडाला, बीज रूपातही दिसतं, पण अंकुरित होणे इतका अधिकारी झालं का नाही प्रश्न आहे. ओल्या शेंगेत दाणा नाही का अंकुरित होण्याची ताकद नाही, तर ओला दाणा काढून पेरा बरं अंकुरित नाही ना. जर कच्चा असेल तर तो सोलता येतो, त्याला दाणा म्हणतो आपण, पण त्या कच्च्या अवस्थेत तो अंकुरित नाही ना. पक्की बीजे लागतात. काही काही बीजे जे उगवत नाही ना कच्ची असतात आणि कच्च्या अवस्थेत तोडली जातात, ती वाळली तरी कच्चीच राहतात. काही काही झाडांची बीजे आपली जर कच्च्या अवस्थेत तोडली गेली आणि नंतर हवेनं सुकतात, ती वाळल्यासारखे होतात, पण कच्ची बीजे येत नाहीत. पक्की होऊन वाळलेली असली तर येतील, पण कच्चीच जर वाळलेली असली तर येत नाही. तेव्हा महत्त्वाचं बीजत्वाचं कारण वासना आहे. अहम हे जरी त्याचा आधार सहाय्यक अंग असलं, अहम विस्तारित होण्याची पृष्ठभूमी जमिनीसारखा विकाराची, जमीन म्हणजे अहंकार आणि विकारोपी झाडाचं बीज म्हणजे वासना. अहंकारापेक्षाही थोडं जास्त काळजी घ्यायला पाहिजे वासनेची. आणि इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचं सहाय्यक साधन आहे संतचरण. म्हणजे आता याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, वासनेची बीज जळवणी जाय याचं साधन महाराज. अहंकार घालवायचं साधन पेक्षाही वासना घालवायचं साधन कल्याणाकरता शेवट फार महत्त्वाचं आहे. असं आहे. तेव्हा या दृष्टिकोनातून चोखामेळ्याने जयाजी वासना इथून हा अभंका सुरू केला, तर त्याचं उत्तर आहे वासनेला महत्त्व परमार्थात फार जास्त आहे. निर्वासन होण्याला फार महत्त्व आहे. फिलॉसॉफर शरणानंदांचा अचाह होणं हा शब्द जो नेहमी येतो, त्याचीच परिभाषा आपल्या संतांनी जयाजी वासना त्याची भावना होत असे. म्हणजे शरणानंदांचा फार जोर असायचा अचाह. हा हिंदीतला अचाह शब्द आणि याच्यातला काय आहे, तिथं जरा तो चाह शब्द अनेक अर्थानं हिंदीमध्ये वापरला जातो बरं का. आपल्याकडं चहा शब्दाचा एक साधारण अर्थ आपण इच्छा करतो, पण इच्छा हे अनुवाद केल्यानं चहा शब्दाची पूर्ण व्याख्या होत नाही. असं आहे. चाह गई चिंता गई, चहा शब्दाचा खरा अनुवादक अर्थ आपल्या संस्कृत मराठी भाषेत वासना. म्हणून शरणानंदांच्या भाषेत अचाह होणं आणि आमच्या या वासनेचं चिंतन चोखामेळ्याने करणं हे सगळं एका लेवलला आहे. तर तत्त्वज्ञ लोक याच्यावर उपाय, याचाच विचार करायला जास्त सुरुवात केली. ह्यांच्या हातून जे बाहेर पडलं तर साधकीय दृष्ट्या या वासनेचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. अजून आपण विस्ताराचा आज पुरा झाल्यासारखा वाटत नाही, पण वेळही वाढवण्यात अर्थ नसतो सकाळच्या वेळेला. त्यामुळे आपण अजून उद्याला त्याचा विचार करू. तर वासना हा फार महत्त्वाचा भाग आहे हे आपण लक्षात घ्या. हे चिंतनाची पण आवश्यकता आहे. त्या वासनेचा प्रवाह काय, वासनेच्या आत गुणधर्म काय. दिसायला शब्द वासना आहे म्हणून सांगितलं ना की दिसायला लहान वाटाचं बीज पण मोठ्या वृक्षाचं. म्हणून देवाने तो वृक्ष आमच्या नारदांच्या मनातून पूर्ण उखडून काढण्याकरता मोठी लीला केली. हे नारद उदाहरण जे आहे हे या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे.
कामसुद्धा वासनेचं अंकुरित रूप आहे. काम म्हणजे वासना नाही. वासना बीजात राहतेच. काम गेलं तरी बीज राहतं, अंकुर तुटला तरी बीज राहतं. लक्षात आहे. कामावर विजय मिळवला, काम हे पुढचा टप्पा आहे, म्हणजे पुढच्या टप्प्यावर विजय मिळवला, पण बीज गेलं नाही. आणि बीज जर गेलं नाही तर पुन्हा उगवू शकतं. आणि भगवंतानी या बीज जाण्याचं महत्त्व तुझ्या डोक्यात ज्या रूपानं धरलंयस तू, ते नसून त्याच्याही पलीकडं आहे हे सांगण्याकरता ती सगळी काटणं आहे. तिथपर्यंत म्हणजे काम गेला तरी अहंकार राहतो, आणि अहंकार गेला तरी वासनेची सूक्ष्मता राहते, असा त्याचा अर्थ आहे. आता त्या रामायण चिंतन करताना लोक अहंकारापर्यंतच पोहोचतात, पण त्याच्याही पेक्षा सूक्ष्म वासना आहे, असं आहे. तर ही वासना आत त्याचं किती चिंतन आहे ते आपण यथाशक्ती यथाक्रम अजून यथाक्रम उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.